नमस्कार मित्रांनो, 13 जूनच्या भागामध्ये लाली मंजूला ओरडते, जा आणि ती पिशवी देऊन ये. मंजू पण तिच्यापेक्षा जास्त ओरडते, मी जाणार नाही, कारण हा खाऊ माझ्या डुग्गूचा आवडता आहे. आणि लालीताई, तुम्ही दादांना बोलल्या होत्या ना, शिनू हा माझा मुलगा आहे, त्याच्यामध्ये बाकीच्यांनी नाक खुपसायचं नाही. मग डुग्गू पण माझा मुलगा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही नाक खुपसू नका. तो माझा मुलगा आहे, त्याने काय करायचं आणि काय नाही ते मी बघेल. ती जायला लागते. लाली पकडू म्हणते, मंजू तुला माझं ऐकायचं नसेल ना, तर तूसुद्धा ह्या घरातून बाहेर हो, वाटेल लाग माझ्या घरातून, मला ना कुणाची गरज नाही. आणि मंजूला जोरात ढकलते. बंधू मंजूला सावरतो आणि मोठ्याने ओरडतो, ताई. कांता म्हणतो, लाली. बंधू म्हणतो, ताई माझ्या बायकोशी अशा पद्धतीने बोलायचं काम नाही या, आधीच सांगून ठेवतो तुला, खूप झालं तुझं आता. लाली म्हणते, बंधू तुझी मोठी बहीण आहे मी आणि मला उलट बोलतोस तू हां. बंधू लालीसमोर जातो आणि म्हणतो, ताई हे सगळं मी तुझ्याकडूनच शिकलो, तू नाही का दादा वहिनीला घालून पडून बोलतेस. आता लालीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. बंधू म्हणतो, कसं आहे ना ताई, जे पेरलं ना तेच उगेल. लाली बोट करून बोलायला लागते. तेवढ्यात बंधू ओरडतो, मंजू आज जा, ह्या बाईच्या तोंडाला लागण्यात काहीच अर्थ नाही. आता लालीचं काहीच चालत नाही. बंधू निघून जातो. लाली कांताकडे बघते, तो पण निघून जातो. आता लाली शिनूकडे बघते. शिनू पण निगेटिव्ह मान हलवतो आणि निघून जातो. आता लालीला एवढा राग येतो, ती दात खात सोफ्यावर बसते. चारू तिच्यासमोर बसते आणि म्हणते, शेवटी त्यांनी डाव साधलाच ना, तुमच्या दोघींमध्ये भांडण लावून दिली आणि मंजू आत्याला पण काहीच कळत नाही. काय गरज होती तिला तुमच्या वाकड्यात शिरायची. पण लाली आत्या तुम्ही टेन्शन नका घेऊ हां, मी समजवते ना तिला, मी समजवेला. ती निघून जाते. लाली म्हणते, मंजू तुला माहीत नाही ही लाली काय चीज आहे, तुला जेव्हा चांगला धडा शिकवेल ना तेव्हा तुला समजेल. बंधू बेडरूममध्ये येतो. मंजू त्याच्याकडे बघत असते. बंधू म्हणतो, असं काय बघतेस. मंजू म्हणते, चूक की बरोबर हे काय मला माहीत नाही, पण तुम्ही पहिल्यांदा माझी बाजू घेतली, माझ्यासाठी लालीताईला समज दिली, मला खूप बरं वाटलं. आज तुम्ही फक्त माझी बाजू नाही घेतली, तर तुम्ही पहिल्यांदा तुमचं स्वतःचं मत मांडलं. नाहीतर अशा वादात फक्त दादा बोलायचे आणि आपण ऐकून घ्यायचो. पण आज दादा घरामध्ये नाही तर तुम्ही कर्त्या पुरुषासारखे वागलात. त्याच्या शेजारी बसत म्हणते, खूप बरं वाटलं मला. बंधू म्हणतो, बाद झाला मंजू, बाद झालं. पहिले सांगतो, यामध्ये माझी तुलना दादाशी करू नको. मला जर दादाची जागा देणार असशील ना तर तू उमावहिनीसारखी अजिबात नाही. तू दादा वहिनीशी खूप वाईट वागली. जेवढी ताई वागली ना तेवढीच तू वागली. त्या दिवशी दादाला जे काही तू बोलली ना ते मी कधीच विसरणार नाही. आणि तुझ्यामुळे दादा वहिनी घर सोडून गेले हे तर अजिबात विसरणार नाही. आणि त्यासाठी तुला मी कधी माफ पण करणार नाही. आता मंजूला खूप पश्चाताप होतो. ती रडायला लागते आणि काहीतरी ठरवते. रघुनाथ कामावर निघतो. उमा दहीसाखर देते. तो उमा, मला माहिती आहे कोणाच्या तरी हाताखाली मी काम करणार याची खंत तुमच्या मनात आहे, पण खरं सांगू यासाठी मी देवाचे खरं तर आभार मानतो. त्यांनी मला नाण्याची दुसरी बाजू दाखवली. आणि उमा, मी तुमचे आभार मानतो, तुम्ही मला समजून घेतलं. उमा म्हणते, एक बोलायचं होतं. शिनूची परीक्षा चालू होते आणि त्यासाठी तो दापोलीला जाईल. नेहमी मी त्याला काही ना काही खाऊ करून द्यायची, पण ह्यावर्षी रघुनाथ म्हणतो त्याला काय द्यायचं ना ते खुशाल द्या. आणि एक लक्षात ठेवा, आपण ते घर सोडलं, तिथे राहणारी माणसं नाही. आता उमा आणि ओवी स्माईल करतात. रघुनाथ म्हणतो, आणि समजा तुम्हाला काही सामान पाहिजे असेल तर मला सांगा, मी आणून देतो. उमा म्हणते, थांबा डबा राहिला. तेवढ्यात निशी डबा घेऊन येते. रघुनाथ म्हणतो, हे काय. निशी म्हणते, दादा दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी तुम्ही मला सोडायला यायचे. आता ते रघुनाथला बऱ्याच आठवणी सांगते आणि म्हणते, दादा तुम्ही पण सुरुवात करायला जाताय ना, म्हणून मी आजचा दिवस तुमच्यासाठी खास करणार आहे, घे हा डबा. रघुनाथ डबा घेतो आणि म्हणतो, उमा लेकीच्या हातचा खातो आज. रघुनाथच्या डोळ्यात पाणी येतं. तो फुसत म्हणतो, तिथली पण सगळ्यांची अशीच मनं जिंका. तो आता घराबाहेर पडतो. उमा म्हणते, लवकर या. आता तिला खूप रडायला येतं, पण ओवी आणि निशी तिला सावरतात. तेवढ्यात त्या दिवशी भेटलेली बाई घरी येते आणि म्हणते, उमा वहिनी तुमच्याकडं काम आहे जरा. उमा म्हणते, या ना आत या. कामवाली बाई लालीला म्हणते, आज काय स्वयंपाक बनवायचा. लाली म्हणते, आज ना
माशाचं झणझणीत कालवण बनवा. तेवढ्यात मंजू येते आणि म्हणते काय? नाही नाही, वरण भात करा. ती बाई म्हणते चालेल चालेल. लाली म्हणते ए ह्या बाईला कुणी आणलं म्हणून ती फक्त माझं ऐकणार. मंजू म्हणते ती फुकट काम करत नाही आहे, चांगली दामदुपटीने पैसे घेते आणि मला काय सांगायचं, मला तेवढाच हक्क आहे जेवढा तुम्हाला. लाली म्हणते हे घर ना माझं आहे, तू कोण ठरवणारी? मंजू म्हणते मी पण ह्याच घरात राहते. आणि काय हो, हे काल काय बोलले ते विसरलात? लाली म्हणते त्याला काय घाबरत नाही मी, त्याला ना घराच्या बाहेर काढीन मी, आणि त्याच्यासोबत तुला पण, कळलं का? मंजू म्हणते लालीताई बाजला आता, खूप बोललात. आता मात्र दोघींचं चांगलंच भांडण सुरू होतं. कामवाली म्हणते तुमचं काय ना ते पटकन ठरवा, मला अजून खूप कामं आहेत, नाहीतर मी चालले. आता मात्र दोघी पण अडवतात आणि जेवण सांगतात. लाली म्हणते माझ्या आवडीचं जेवण बनणार. मंजू म्हणते माझा पण या घरामध्ये समान हक्क आहे. लाली म्हणते तुला घराच्या बाहेर काढणार आणि मग सांगणार तुझा काय हक्क आहे ते. आता मात्र दोघींची चांगलीच झुपते. उमाकडे जी बाई येते ती म्हणते माझ्या मुलींसाठी ड्रेस शिवायचा आहे, ती विचारायला आले होते. उमा म्हणते त्यात काय विचारायचं, उद्या कापड घेऊन या, शिवून देते. ती बाई म्हणते शिलाईचे किती पैसे होतात ते विचारणार नाही, पण हे पैसे ठेवा. उमा म्हणते वहिनी मी तसेच शिवून देते. ती बाई म्हणते हे बघ वहिनी, सगळ्याचं सोंग आणता येतं पण पैशाचं नाही. दादांनी गावासाठी खूप केलं, त्यामुळे गावकरी काही न काही करणार. तुमच्या स्वाभिमानाचा आदर करते मी, म्हणून तुम्ही फ्रॉक शिवून देणार का हे विचारलं ना मी. आता ती बरंच समजावून सांगते. उमा पैसे घेते. ओवी आणि निशीला खूप आनंद होतो. आता उमा स्माईल करते आणि देवासमोर पैसे ठेवते. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं. कामवाली बाई जायला लागते. कांता म्हणतो तुमचं काम संपलं? आतमध्ये तुम्ही नळावर भांडता तसे का भांडत होते? ती म्हणती साहेब ह्या घरामध्ये तुम्ही कसे राहता हो? कांता म्हणतो कसं सांगायचं, नाही म्हणजे घर चांगलं आहे पण घरातल्याला चांगुलपणा टिकावता आला नाही. ती बाई म्हणते खरं आहे, ह्या घरात काम करायचं म्हटलं ना ह्या घरातील बायका मॅड करतील. कांता म्हणतो फक्त मॅड नाही करणार, ह्या घरात काम करून तुम्ही बेकार व्हाल. पंचायतीने दिलेला निर्णय तुम्ही विसरलात. आता बंधू येतो आणि सगळं ऐकत असतो. त्याच्या चेहऱ्यावर कांताचं बोलणं ऐकून स्माईल येतं. कांता म्हणतो बाई ह्या गावातील लोक तुम्हाला पण वाईट टाकतील. आता बंधू येतो आणि त्या बाईला अजूनच भीती दाखवतो आणि म्हणतो हे बघा गुंगूताई, ही वेळ मी सावरली. ती कामवली म्हणते मला हे कामच नको, आता ओरडत जाते ओ ताई ओ ताई. आता कांता आणि बंधू टाळी देतात आणि हसायला लागतात. आता ओवी आणि निशी छान डोकं चालवतात आणि उमाचा बिझनेस पुढे चालवायचा हे ठरवतात. तेवढे शिनू येतो. निशी म्हणते हे बघ, तुला जर तुझ्या उमाईला भेटायचं असेल तर आधी अपॉइंटमेंट घ्यावा लागेल. आता त्या शिनूला आयडिया सांगतात. शिनू म्हणतो उमाई ही खूप आनंदाची बातमी आहे. उमा म्हणते अरे जादूनी कामं होणार आहेत का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.